श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षाबंधन का साजरी केली जाते आणि रक्षाबंधन केव्हा आहे, 27 तारखेला आहे की 28 तारखेला आहे, आणि रक्षाबंधन म्हणजे भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता, तो आजच्या व्हिडिओ पाहणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा. रक्षाबंधन म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण श्रावण महिन्यातील पवित्र पौर्णिमेला येतो. म्हणजे जी श्रावण महिन्यातली पहिली पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला साजरा करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सण आहे आणि बहीण भाऊ हा सण साजरा करतात. बहीण आपल्या भावाला हातावरती राखी बांधते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे भाऊ पण बहिणीला वचन देतो की मी तुझं संरक्षण करेन म्हणून. आणि हा सण खूप छान आणि आनंदात बहीण भावाचा साजरा केला जातो आणि खरंच हा पवित्र सण आहे बहीण भावाचा. रक्षाबंधन का साजरी केली जाते त्यामागील कारण काय, त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. महाभारतानुसार जेव्हा कृष्णाच्या हाताला दुखापत झाली होती तेव्हा द्रौपदीने एका क्षणाचाही विलंब न करता तिच्या साडीचा पदर फाडला आणि त्याच्या म्हणजे कृष्णाच्या हाताला बांधलं, म्हणजे हाताला मनगडा होते असं बांधलं. तेव्हा कृष्णाने तिला वचन दिलं की तुझी मी संरक्षण करेन, तुझी मी रक्षा करेन म्हणून. आणि जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होतं तेव्हा कृष्णाने तिची लाज राखली, म्हणजे भावाने तिच्या बहिणीचं कर्तव्य, भावाने तिच्या बहिणीची इज्जत राखली, म्हणजे बहीण भावाचा हा अतूट नाता आहे. आणि तेव्हापासून रक्षाबंधन आपल्याला साजरी केली जाते असं महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. 27 ऑगस्टला सकाळी 9:08 पौर्णिमा चालू होती आणि 28 तारखेला 9:48 सकाळी पौर्णिमा समाप्ती होते. आणि भद्रकाळ ह्यावर्षी नाही आहे, कारण सूर्योदयापूर्वीच भद्रकाळ संपलेला आहे, त्यामुळे आपण दिवसभर राखी केव्हाही बांधू शकतो. दरवर्षी कसं असायचं की भद्रकाळ 12-1 वाजता किंवा दुपारी असायचा, त्यामुळे त्यावेळेला आपण राखी बांधू शकत नव्हतो. पण ह्या वर्षी भद्रकाळ हा सूर्योदयापूर्वीच संपलेला आहे, त्यामुळे आपण दिवसभर कधीही राखी बांधू शकतो. त्यापूर्वी आपण थोडेसे 2-3 मुहूर्त आहे ते पाहूया. तर म्हणजे आपण योग्य मुहूर्त कोणता आणि अशुभ मुहूर्त कोणता, अभिजित मुहूर्त कोणता हे आपण जाणून घ्यायचं आहे. तर अभिजित मुहूर्त आहे, पहिला मी सकाळचा मुहूर्त सांगतो. मला सकाळी 6:36 ते 9:48 आपण आपल्या भावाला राखी बांधू शकतो. हा एक शुभ मुहूर्त आहे. म्हणजे आपले भाऊ जर ऑफिसला जाणार असेल किंवा कुठे बाहेर जाणार असेल तर आपण सकाळी ही राखी बांधू शकतो. अभिजित मुहूर्त 12:03 ते 12:53 आहे. त्या काळामध्ये पण आपण आपल्या भावाला राखी बांधू शकतो. आणि संध्याकाळी जर आपल्याला भावाला राखी बांधत असेल तर 7:43 ते 9:30 या काळामध्ये आपण भावाला राखी बांधू शकतो. हे तिन्ही पण मुहूर्त चांगले आहेत. जर तुमचं भाऊ या टायमाला अवेलेबल असेल तर तुम्ही राखी बांधू शकता. आणि ह्या काळामध्ये राखी बांधली की आपल्या भावासाठी पण चांगलं असतं, म्हणजे भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सगळं काही होतं चांगलं. त्यामुळे आपल्या ह्या काळामध्ये भावाला राखी बांधायची असते. जर त्या टायमाला तुम्ही पॉसिबल नसेल तर मधल्या काळातही राखी बांधली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कारण ह्यावर्षी भद्रकाळ नाही आहे. पण आहे तो राहू काळ आहे. राहू काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधायची नसते. म्हणजे राहू काळामध्ये राखी बांधली की अशुभ मानलं जातं. तर तो राहू काळ कोणता ते तुम्हाला मी सांग. राहू काळ हा सकाळी 10:54 चालू होतो ते 12:02 हा राहू काळ आहे. ह्या काळावधीमध्ये शक्य तेवढं आपल्या भावाला राखी बांधू नका. नंतर दिवसभर कोणत्याही जर शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला पॉसिबल नसेल तर बाकीचे जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये भावाला राखी बांधू शकता, पण फक्त ह्या राहू काळामध्ये राखी बांधायची नाही आहे. आपण आपल्या लाडक्या भावाला जेव्हा राखी बांधतो तेव्हा आपल्या भावाचं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. आणि छान अशी रांगोळी वगैरे काढा, छान असा पाठ सजवा, आरतीचा छान असं रेडी करा. आपल्या भावाला कुंकवाचा टिळा लावा, अक्षदा लावा आणि त्यानंतर आपल्या भावाच्या उजव्या हाताला राखी बांधा आणि आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा. भावाला ओवाळा छान असं. भाऊ पण तुम्हाला वचन देईल की भाऊ मी तुमचं रक्षण करेन, छान असं तुम्हाला गिफ्ट पण देईल. आणि गिफ्ट देण्यापेक्षा आपल्या भावाने आपलं रक्षण केलं आणि आपल्या भाऊ आपल्यासोबत छान असं राहिला, हेच खूप असते एका बहिणीसाठी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. अजून काय माहिती असं इन्फॉर्मेशन हवी असेल नक्कीच मला कमेंट करा. चला, श्री स्वामी समर्थ.